आपण नाशिक लोकसभेच्या विहितगाव ह्या मतदान केंद्रावर आहोत, ज्या ठिकाणी आपण बघू शकतो माझ्या मागे मतदानाकरता लोक या ठिकाणी सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। या ठिकाणी काका देखील आलेले आहेत आणि आपण बघू शकतो व्हीलचेअरवर एक आजी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांचे नातू त्यांच्या सोबत आहेत। आजी, काय नाव तुमचं, काय सांगाल, मतदान केलं का आपण? मी सुरेश नाम जोशी। मी मतदान केलं आणि मतदानाचा हक्क बजावला। आजपासून बजावत आले हा मतदानाचा हक्क। आणखी सगळ्यांनी मतदान करावं अशी माझी। आपण नेहमी येतात का दरवेळेस, दर पंचवार्षिकला येतात? दरवेळेस मी येते पंचवार्षिकेला। एकदाही माझं चूक झालेली नाही आहे, चुकलं नाही आहे आणि येते आणि सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा। नक्कीच या ठिकाणी त्यांचा नातू देखील त्यांना घेऊन आलेला। तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजावला का आणि काय चेहरा डोळ्यासमोर ठेवला, कोणत्या पद्धतीचे? कोणत्या पद्धतीचा चेहरा म्हणजे? आपण चेहरा म्हणजे आपण विकास म्हणजे काय डोळ्यासमोर आपण ठेवलेलं आहे? विकास म्हणजे तेच रोड इन्फ्रास्ट्रक्चर, शिक्षण मुख्य म्हणजे दुसरी गोष्ट। तर ह्या काही अशा वस्तू डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं। नक्कीच सर्वांनी मतदान करावे। आजींनी एक सांगितले की ह्या ठिकाणी एवढं वय असताना देखील त्या व्हीलचेअरवर येऊन त्यांनी मतदान केलेलं आहे। आपण बघू शकतो हे विहितगाव आहे, ज्या विहितगावच्या केंद्रावर बऱ्याच ठिकाणी गर्दी झालेली। सकाळी सकाळी या ठिकाणी मतदान करण्याकरता आपण जी गर्दी बघू शकतो माझ्या मागे हे मंडप आहे, त्या मंडपात बरेच जण आपले नाव शोधत आहेत आणि नाव शोधून त्या ठिकाणी मतदान करण्याकरता जात आहेत। ह्या रांगा बघू शकतो आपण या ठिकाणी ह्या मतदान केंद्रावर विहितगावच्या रांगा लागलेल्या आहेत। प्रत्येक जण आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत। मतदान क्रमांक, मतदान यादीमध्ये आपलं नाव शोधून या ठिकाणी आय कार्ड घेऊन येत आहेत आणि प्रत्येकाला मोबाईलची देखील बंदी करण्यात आली। त्याच्यामुळे येताना आपण मोबाईल मित्राकडे ठेवा, अन्यथा घरी ठेवा, ह्या सूचना या ठिकाणी देण्यात येत आहेत। किशोर बेलसरे, कॅमेरामन जितेंद्र नरवाडेसह NDTV मराठी, नाशिक।